एक्झाम कशा असणार आहेत, त्या कशा सॉल्व्ह करायच्या, कशा कोणत्या कोणत्या स्टेप्स असतात, कोणत्या स्टेप नंतर कोणती स्टेप, या सगळ्या आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण आज लाईव्ह इंग्लिश 30 ची एक्झाम्स बघणार आहोत, कशी असणार आहे. पूर्ण एक्झाम आपल्या एका स्टुडंटनी डेमो एक्झाम्स दिलेली आहेत. सेम अशीच एक्झाम आपल्या एक्झाम सेंटरवरती होणार आहे, फक्त तिथलं कंटेंट वेगळे असू शकतील, तिथला पॅसेज वेगळा असू शकेल, लेटरचं कंटेंट वेगळं असू शकेल, पण आपल्या ज्या स्टेप्स आहेत किंवा जे प्रेझेंटेशन करायचं आहे किंवा जो पॅसेज टाईप करायचा आहे, होऊ शकतं काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण याच्यामधले येऊ शकतील. तर ही लाईव्ह एक्झाम आपण कशी सॉल्व्ह करणार आहोत, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, सगळ्यात प्रथम जेव्हा आपली एक्झाम चालू होईल त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला 3 मिनिटाचा एक ट्रायल पॅसेज किंवा ज्याला आपण डेमो पॅसेज बोलतो, तो डेमो पॅसेज येणार आहे. हा पॅसेज तुम्ही टाईप करा किंवा अदरवाईज तुम्ही कीबोर्ड चेक करा पूर्ण पॅसेजमध्ये. हे तुम्हाला हा ट्रायल पॅसेज याच्यासाठी दिलेला आहे का कीबोर्ड चेक होऊ शकतो याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा टायपिंग करता तर तुमचा हात फ्री होऊ शकतो थोडेसं टायपिंगसाठी. तर त्यासाठी आपल्याला हा 3 मिनिटाचा ट्रायल पॅसेज दिलेला आहे. हा कंपल्सरी नाही आहे, टाईप केलंच पाहिजे, याला मार्क्स नाही आहेत. हा फक्त आपल्याला ट्रायल किंवा डेमो पॅसेज म्हणून दिलेला आहे. आणि हा सेक्शन तुम्हाला सबमिट करता येत नाही. जोपर्यंत तुमचे 3 मिनिटं कंप्लीट होत नाही तोपर्यंत हा सेक्शन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसतच राहणार आहेत. ज्यावेळेस तुमचे 3 मिनिटं कंप्लीट होतील त्यावेळेस हा सेक्शन ऑटोमॅटिकली क्लोज होईल आणि ईमेल सेक्शन स्टार्ट होईल. आता आपण बघत आहोत का आपली विद्यार्थिनी जी आहेत ती डेमो पॅसेज टाईप करत आहेत. पूर्ण पॅसेज टाईप होण्यासाठी 3 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. आणि ह्या 3 मिनिटामध्ये तो डेमो पॅसेज ती टाईप करून घेणार आहे. आपण थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्यामुळे थोडंसं टायपिंग तुम्हाला जरी फास्ट दिसत असलं, ठीक आहे. आता आपला ईमेल सेक्शन स्टार्ट झालेला आहे. ऑटोमॅटिकली 3 मिनिटं कंप्लीट झाल्यावरती ईमेल सेक्शन चालू होईल. ईमेल सेक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जिथं मेल ॲड्रेस दिलेला आहे किंवा ईमेल आय डी दिलेला आहे, तिथं ईमेल आय डी टाईप करायचा आहे. सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाईप करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फाईल अटॅच करून सेंड करायचं. जोपर्यंत आपण सेंड करत नाही तोपर्यंत आपलं ईमेल सेक्शन कंप्लीट झाला असं गृहीत धरलं जात नाही. तर पूर्ण ईमेल टाईप करून फाईल अटॅच करून तुम्हाला सेंडवरती क्लिक करायचं आहे. सेंडवरती क्लिक केल्यावरती तुमचं ईमेल सेक्शन कंप्लीट होईल. पण यासाठी पण तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी दिलेला आहे आणि हा सेक्शन पण तुम्ही स्वतःहून सबमिट करू शकत नाही. यासाठी तुम्हाला परत 5 मिनिट वाट बघत बसावी लागेल. आणि ज्यावेळेस पूर्ण 5 मिनिटं तुमचे कंप्लीट होतील त्यावेळेस तुमचं ईमेल सेक्शन ऑटोमॅटिकली क्लोज होईल आणि पॅसेज चालू होईल. लक्षात ठेवायचं, ईमेल सेक्शन जो टाईम तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर डायरेक्टली पॅसेज चालू होतो. तर थोडंसं रेडी पोझिशनमध्ये बसायचं ईमेल सबमिट केल्यानंतर, जर तुमच्याकडे वेळ उरला तर, कारण डायरेक्टली लगेच पॅसेज स्टार्ट होणार आहेत. हे बघा, आता पॅसेज स्टार्ट झालेला आहे. याच्या अगोदर तुम्हाला काउंटडाऊन्स दाखवतं काही सेकंद, त्याच्यामध्ये तुम्ही टाईप करू शकत नाही. आता तुमचा पॅसेज टाईप चालू झाला तर लक्षात ठेवायचं, पॅसेज टाईप करताना टाईप बटन द्यायचं आहे. आता इथे तुम्हाला 3 पॅराग्राफ दिलेले आहेत पॅसेजमध्ये, तर टाईप बटनचा यूज करायचा. काही मुलं डायरेक्टली टाईप करायला सुरुवात करतात, त्याच्यामुळं पण तुमचे मार्क्स कट होतात. पॅसेज टाईप करताना पहिले जे 1 ते 1.5 मिनिटं किंवा 2 मिनिटं असतात ते थोडंसं स्लोली टाईप करायला सुरुवात करायचं, कारण चुका करायच्या नाही. खूप वेळेस असं होतं का पॅसेज टाईप करताना आपल्यावरती एक थोडासा प्रेशर तयार होतो का 7 मिनिटात आपला पॅसेज होईल का नाही होईल. पॅसेज बघितल्यावरती आपल्याला थोडीशी मनाला धाकधूक चालू होते का एवढा मोठा पॅसेज मला टाईप करायचा आहे. तर शक्यतो टायमरकडे न बघता पॅसेज टाईप करायला सुरुवात करायची आणि स्टार्टिंगचे काही मिनिटं आणि सेकंद आहेत ते थोडंसं स्लोली टाईप करायचं. एकदा जर तुम्हाला थोडासा पीक चालू झाला तुमचा, थोडासा स्पीड पकडायला लागला तर मग तुम्ही थोडंसं स्पीड वाढत वाढत घेऊन जाऊ शकता. शक्यतो प्रत्येक शब्द तोंडाने उच्चारूनच टाईप करावा, कारण ज्यावेळेस तुम्ही एखादा शब्द तोंडाने उच्चारतात त्यावेळेस तुमच्या मेंदूचा आणि हाताची जी कम्युनिकेशन होतं आणि तुम्ही तो शब्द प्रॉपरली टाईप करता आणि त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये आउटसाइड विचार येत नाही, ज्यावेळेस तुम्ही शब्द तोंडाने पुटपुटतात किंवा बोलतात त्यावेळेस. तर शक्यतो ज्यावेळेस तुम्ही शब्द टाईप करत असाल पॅसेजचे त्यावेळेस तो शब्द तोंडामध्ये मनामध्ये उच्चारा आणि मग टाईप करायला सुरुवात करा. याने तुमचा मिस्टेक थोड्याशा कमी होतील आणि आउटसाइड जे मनातले जे विचार आहे वेगवेगळे
ते तुमचे यायचं बंद होतील. तर पूर्ण पॅसेज टाईप करून घ्या. 7 मिनिटाचा कालावधी असतो आपल्याला. परत सांगतो, हा एक्झाम्स आहे हे एका आपल्या विद्यार्थ्याने दिलेले आहेत. तो व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे आणि त्याच्यामधला काही भाग थोडासा फॉरवर्ड केलेला आहे आणि काही भाग जसा आहे तसाच ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती फक्त माझा साऊंड मी ओव्हर व्हॉइस केलेला आहे. तर मित्रांनो, आता पॅसेज कंप्लीट होत आलेला आहे. नॉर्मली थोडासा बाकी आहे. पॅसेज कंप्लीट झालेला आहे आणि शेवटचे बघा तिच्याकडे 1.5 मिनिटाचा कालावधी, 2 मिनिटाचा कालावधी राहिला एवढा पॅसेज टाईप केल्यानंतर. 30चा हा पॅसेज आहे. तर आपला याच्यावरती पण एक व्हिडिओ होतो का पॅसेज किती मोठा येणार आहे, पॅसेज अवघड असतो का सोपा असतो, पॅसेजमध्ये किती कॅरेक्टर असतात, याच्यावरती आपला उद्या एक व्हिडिओ येणार आहे. तर तो आपण जरूर बघावा. जर वेळ तुमच्याकडे उरला तर तुम्ही त्या चुकलेल्या शब्दाला दुरुस्त करू शकतात. पॅसेज टाईप करताना तुम्ही बॅकस्पेसचा वापर करू शकता. बॅकस्पेस वापरल्यावर तुमचे कोणतेही मार्क कट होणार नाही. फक्त लक्षात ठेवायचं, शब्दच चुकला तर तुमचे मार्क कट होतील. शब्द चूक कोणतं पकडलं जाणार आहे, एखादा शब्द तुम्ही अपूर्ण लिहिला किंवा तुम्ही एक्स्ट्रा शब्द लिहिला किंवा तुम्ही ग्रामर मिस्टेक केली, कॉमा किंवा फुल स्टॉप दिला नाही, तर हे मिस्टेकमध्ये पकडलं जाईल आणि एका मिस्टेकसाठी 1 मार्क कट होणार आहे. 40 मार्काला आपल्याला पॅसेज आहे. आता आपला पॅसेज पूर्ण कंप्लीट झालेला आहे. या सेक्शनला पण सबमिट करता येतं पण वेळच पुरत नाही. याच्यानंतरचं सेक्शन चालू होतं आपला स्टेटमेंट. स्टेटमेंट चालू करताना लक्षात ठेवायचं, B3 ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्याची प्लेस कधी बदलायची नाही स्टेटमेंटची. B3 पासूनच आपलं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात करायची. जर खूप विद्यार्थ्यांनी कधी याच्या अगोदर स्टेटमेंट टाईप केली नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, पूर्ण स्टेटमेंट जसं आहे तसं डाव्या बाजूला ते उजव्या बाजूला टाईप करा. त्याची जशी जागा आहे तीच ठेवा. तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळतील. तरी तुम्ही पास होऊ शकता विदाऊट प्रेझेंटेशन न करता. तर स्टेटमेंट पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे आपल्याला. ज्या ज्या कॉलम्समध्ये जी जी गोष्ट दिलेली आहेत, कोणताही एक्स्ट्रा कॉलम यूज करायचा नाही किंवा कुठे एक्स्ट्रा ब्लँक कॉलम सोडायचा नाही आणि जेवढे कंटेंट दिलेले आहेत तेच आपल्याला टाईप करायचे आहेत. मिस्टेक करायची नाही, कारण आपल्याला स्टेटमेंट टाईप करण्यासाठी पुरेसा कालावधी आहे. 20 मिनिटाचा कालावधी असतो. 15 मार्कासाठी आपल्याला स्टेटमेंट आहेत आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला 7.5 मार्क पाहिजे पासिंगला. ॲक्च्युली 7.5 नाही पाहिजे, 3 सेक्शन म्हणून आपल्याला फक्त 14 मार्क पाहिजे. ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट हे 35 मार्काला आहे आणि 35 पैकी फक्त 14 मार्क आपल्याला पासिंगला पाहिजे आणि तिन्हीचे कंबाईन मार्क्स इथं ग्राह्य धरले जातात. म्हणजे एखाद्यामध्ये सेक्शनला जास्त मार्क मिळाले, एखाद्याला कमी मिळाले, तरी ते मिक्स होऊन 14 मार्क ग्राह्य धरले जातील सेकंड सेक्शनला. त्यामुळं जरी ईमेलमध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळाले आणि लेटर स्टेटमेंट थोडे कमी मिळाले तरी तुम्ही पास होऊ शकतात. त्यामुळे ह्या सेक्शनमध्ये नापास शक्यतो कोणी होत नाही. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका लेटर आणि स्टेटमेंटचं. फक्त लक्षात ठेवायचं एकच गोष्ट करायची का मिस्टेक करायची नाही आणि ज्यावेळेस तुम्ही लेटर आणि स्टेटमेंट टाईप करणार, जे तुम्हाला डाव्या बाजूला दिसतं तेच तुम्हाला उजव्या बाजूला टाईप करायचं आहे. आणि जमलं तुम्हाला प्रेझेंटेशन येत असेल तर व्हेरी गुड, तुम्ही प्रेझेंटेशन करा, अजून तुमचे मार्क्स त्याच्यामध्ये ॲड होतील. पण जरी प्रेझेंटेशन येत नसलं तरी टायपिंग करून जरी तुम्ही ठेवलं तरी तुम्हाला अर्धे मार्क्स मिळतात. ईमेलमध्ये तर तुम्हाला पूर्ण पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. त्याच्यामध्ये काही चान्सच नाही चुकण्याचा, कारण इझी आणि सिम्पल आहेत. लक्षात ठेवायचं, आता स्टेटमेंट टाईप करताना जिथं कॉमा आहे तिथं तो कीबोर्डनेच टाईप करायचा. कोणत्याही प्रकारे वरती जे होममध्ये फॉर्मॅट ऑप्शन दिलं आहे त्याच्यातनं तो कॉमा सिस्टम ऑन नाही करायचा. कीबोर्डच्या जिथं फुलस्टॉपच्या बाजूला कॉमा आहे त्याच कॉमाचा यूज करायचा. आणि फिगर टाईप करताना शक्यतो प्रत्येक फिगर टॅली करूनच टाईप करा. कधी कधी फिगर टाईप करताना चुकी होऊ शकते आणि मग एक चुकी झाली का तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो. त्यामुळं विदाऊट मिस्टेक तुम्ही जेवढं स्टेटमेंट टाईप करणार तेवढं चांगलंच आहे.
आता आपलं स्टेटमेंट कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन चालू आहे. पहिला कॉलम्स तुम्ही पाहिजे तेवढी वीट घेऊ शकता, सेकंड कॉलमची तुमच्या याच्यानुसार वीट घेऊ शकता. फक्त DEF जे आहेत त्या तिन्ही कॉलमची वीट सारखीच पाहिजे. तुमच्यानुसार तुम्ही ठरवू शकता, 15 ठेवा, 20 ठेवा, किंवा तुम्ही अंदाजेही त्याची घेऊ शकता. फक्त कंडिशन एकच आहे की तिघांची वीट ही सारखी असणं आवश्यक आहे DEF ची. वरची जी हेडलाईन आहे तिला मर्ज अँड सेंटर करणं गरजेचं आहे आणि बोल्ड अंडरलाईन करणं गरजेचं आहे. त्यानंतर पूर्ण टेबलला तुम्हाला टेबल बॉर्डर देणं गरजेचं आहे आणि टेबलच्या जी हेडलाईन आहे तिला तुम्हाला बोल्ड करणं गरजेचं आहे. सिरियल नंबर जो आहे तो तुम्हाला पूर्ण कॉलम हा सेंटर अलाइनमेंट असणं आवश्यक आहे. आणि पूर्ण टेबलचं आपलं प्रेझेंटेशन पण कंप्लीट झालेलं आहे. 15 मिनिटातच कंप्लीट, म्हणजे 5 मिनिटातच कंप्लीट झालेले आहेत. अजूनही आपल्याकडे 15 मिनिटं बाकी आहेत. आणि लक्षात ठेवायचं, कॅरी फॉरवर्ड होत नाही टाईम. तुम्ही आता 5 मिनिटामध्येच जरी स्टेटमेंट सबमिट केलं तर हा उरलेला टाईम तुम्हाला लेटरमध्ये मिळणार नाही किंवा ऑब्जेक्टिव्ह सेक्शनला मिळणार नाही. त्यामुळं पूर्ण स्टेटमेंट टाईप करताना काळजीपूर्वक टाईप करा, मिस्टेक करू नका. झालं तर पूर्ण वेळ यूज करा, कारण एक मिस्टेक तुमचे अर्धा मार्क कट करणार आहे. जर जास्त मिस्टेक झाल्या तर तुमचे जास्त मार्क कट होते. त्यामुळं तुम्ही परीक्षेला गेला आहात, 1.5 तासाचा पूर्ण पेपर असणार आहे, तर पूर्ण वेळ तुम्ही त्याचा वापर करा. पुरेपूर वेळेचा यूज केला आणि मिस्टेक केल्याने तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी इश्यू आहे, टायपिंग स्पीड पॅसेजमध्ये. तिथंच फक्त 7 मिनिटात तुम्हाला तेवढा पॅसेज टाईप करायचा असतो. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला वेळ खूप दिलेला आहे टायपिंगसाठी. त्यामुळं टायपिंग करताना स्लोली जरी टाईप केलं स्टेटमेंट किंवा लेटर तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण स्टेटमेंट आतला सेक्शनला क्लोज केलं, लेटर सेक्शन चालू झालेलं आहे आपलं. आता एक लक्षात ठेवायचं की लेटर आपल्याला जे आहे ते पहिल्यांदा जसं आहे तसं टाईप करून घ्यायचं. जसं आहे तसं मतलब कंटेंट जसे आहे तसे, प्रेझेंटेशन नाही करायचं. खूप विद्यार्थी काय करतात, एक लाईन टाईप केली तिला सिलेक्ट करतात, सेंटर करतात, दुसरी लाईन टाईप करतात त्याला सिलेक्ट करतात, सेंटर करतात. असं बिलकुल करायचं नाही. पहिल्यांदा पूर्ण लेटर टाईप करून घ्यायचं. कंटेंट जे आहे ते पूर्ण टाईप करून घ्यायचे. कारण परत तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त कंटेंट टाईप केलं विदाउट प्रेझेंटेशन तरी तुम्हाला हाफ मार्क्स आहेत. 15 मार्काला लेटर असतं, अर्धा तास त्यासाठी वेळ असतो आणि याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त कंटेंट टाईप केलं तरी तुम्हाला 7.5 मार्क मिळणार. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा प्रेझेंटेशनच्या भानगडीत न पडता फक्त लेटर टाईप करून घ्या. मिस्टेक करायची नाही, एकदम स्लोली टाईप केलं तरी चालू शकतं. मी असा एक प्रयोग केला, एका हाताच्या एका बोटाने पूर्ण लेटर अर्ध्या तासामध्ये टाईप होतं मित्रांनो. म्हणजे जर कोणी बोलत असेल की मला टायपिंग येत नाही किंवा मला टायपिंगचं स्पीड नाही, तरी तो एका हाताच्या एका बोटाने पूर्ण लेटर अर्ध्या तासात टाईप करू शकतो 30च. नसेल तर तुम्ही करून बघा. त्याच्यामुळे इथं तुम्हाला तुमचा टायपिंग स्किल वापरायची गरज नाही. खूप वेळेस काय होतं, टायपिंग स्किल वापरताना तुमच्या ज्या स्पीडच्या याच्यामध्ये मिस्टेक होतात. तर मित्रांनो, पूर्ण लेटर टाईप केले गेले. आता आपण त्याला प्रेझेंटेशन करत आहोत. प्रेझेंटेशन कसं करायचं ते आता दाखवत आहेत. वरची जी हेडलाईन्स आहे ती बोल्ड करायची, अंडरलाईन करायची. त्यानंतर सेकंड जी लाईन ती सेंटर करायची आहे. रेफरन्स आणि डेटमध्ये 4 टॅब यूज करायचे आहेत. कोणी 3 टॅब यूज करतात. 3 आणि 4 टॅबचं कॉम्बिनेशन एक होऊ शकतं. 3 पण चालू शकतात आणि 4 पण चालू शकतात. पण 4 टॅब यूज करायचे. सब्जेक्ट आणि रेफरन्सला बोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे पॅराग्राफ्स आहेत त्याला एक टॅब द्यायचा फर्स्ट लाईनला, जिथे तुमचा पॅराग्राफ स्टार्ट होतो तिथे. आणि पॅराग्राफला आपल्याला जस्टिफाय पण करायचे आहेत पूर्ण पॅराग्राफ.
मित्रांनो, प्रेझेंटेशन केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळतात. प्रेझेंटेशन खूप सोपं आहे. प्रेझेंटेशनवरती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलाच आहे 30चा. याची जी CCTVCची PDF पण आहे आपल्या चॅनलवरती. ते बघून पण तुम्ही करू शकता. खूप विद्यार्थ्यांना कन्फ्यूज असतात, नक्की कोण काय सांगतं, कोण काय सांगतं. कोणत्या YouTube व्हिडिओमध्ये वेगळं सांगितलं असतं, कोणत्या YouTube व्हिडिओमध्ये वेगळं सांगितलेलं असतं. होऊ शकतं कधी-कधी ते अ, वेगवेगळ्या पद्धतीत सांगितलेलं असतं. तर कोणावर विश्वास न ठेवता डायरेक्ट तुम्ही GCC-TBCची जी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, लेटर कसं टाइप करावं त्याची PDF आहे. आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलीच आहे. ती PDF बघून पण तुम्ही प्रेझेंटेशन करू शकतात. त्याच्यामध्ये दिलेलं आहे का प्रेझेंटेशन कसं करायचं, कोणत्या टेक्स्टला बोल्ड करा किंवा अंडरलाईन करा किंवा कुठे एंटर दाबा. या सगळ्या गोष्टी त्या PDFच्या फाईल्समध्ये दिलेल्या आहेत. चॅनलवरती फाईल्स आहेत लेटेस्टवाली 23-24ची. ती आपण बघू शकता. त्याच्यामध्ये 30-40 लेटर, स्टेटमेंट, ईमेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला. सगळे रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहे, गाईडलाईन्स दिलेल्या आहे. त्या सध्या तुम्ही वाचू शकतात. पूर्ण लेटर टाइप झालेलं आहे, प्रेझेंटेशन केलेलं आहे. युअर फेथफुली वगैरे 3.5च्या इंडेंट टॅबला आपण सेट करून सेंटर अलाइनमेंट घेतलेली आहे. इन्क्लोजर आपल्या लेफ्ट साईडलाच असतं आणि यासाठी तुम्हाला पूर्णतः अर्धा तासाचा वेळ आहे. त्या विद्यार्थ्यांनी फक्त ते 9 मिनिटांमध्येच लेटर टाइप करून प्रेझेंटेशन पण केलं. त्यामुळे तुमच्याकडे वेळ भरपूर असतो. चुका करू नका फक्त. लक्षात ठेवायचं, एक मिस्टेक तुमच्यासाठी अर्धा मार्क कट करणार आहे. आपलं लेटर आता कंप्लीट झालेलं आहे. परत एकदा ज्यावेळेस लास्टला आपण एक पूर्ण लेटर टाइप केलं, एकदा परत चेक करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्ही चुका दुरुस्त करू शकतात. एखादा शब्द जर तुम्हाला असं वाटलं चुकीचा आहे, तर परत त्याला तुम्ही राईट करू शकतात आणि पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याला सबमिट करा. वेळेच्या अगोदर तुम्ही ह्या सेक्शनला सबमिट करू शकता. आणि शेवट तुम्हाला दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला लँग्वेज दिलेली आहे. तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये एक्झाम देत असला तरी तुम्ही लँग्वेज बदली करून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह चेंज करू शकतात. तर 25 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे 25 मार्काला आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला 10 मार्क पाहिजे पासिंगला. 30चे ऑब्जेक्टिव्ह खूप सोपे असतात. मोस्टली याचे बुक्स पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये, PDFs अवेलेबल आहेत. काही यूट्यूबचे व्हिडिओ पण अवेलेबल आहे. आपल्या चॅनलवरती पण आपण ऑब्जेक्टिव्हचे व्हिडिओ टाकलेले आहेत 30-40चे, ते आपण बघू शकतात. डेमो सॉफ्टवेअरमध्ये पण ऑब्जेक्टिव्ह अवेलेबल आहे, जे प्रिव्हियस एक्झाम्समध्ये झालेले ऑब्जेक्टिव्ह आहेत. आणि असे नॉर्मली ऑब्जेक्टिव्ह सोपे असतात. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, कॉमन इंटरनेटवरती ऑब्जेक्टिव्ह असतात 25 मार्काला. याच्यातले ह्या विद्यार्थ्यांचे काय ऑब्जेक्टिव्ह चुकलेले आहेत, कोणते ऑब्जेक्टिव्ह चुकलेले आहेत ते लास्टला तुम्हाला दिसेलच. सध्या तुम्ही ऑब्जेक्टिव्ह वाचून त्याचं उत्तर देऊ शकता. विच ऑफ दिस नॉट इनपुट डिव्हाइस, इनपुट डिव्हाइस कोणता नाहीये, तर मॉनिटर हा इनपुट डिव्हाइस नाही. तिने चुकीचं केलं कारण तो इनपुट मॉनिटर डिव्हाइस नाही. तिने स्वतःच्या मनाने ही एक्झाम दिलेली आहे. तर बघू आपण त्याला किती मार्क्स मिळतात ऑब्जेक्टिव्ह मध्ये.
मित्रांनो रिझल्ट आपल्या समोर आहेत. फायनल एक्झामला रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही. पूर्ण पेपर सबमिट झाला तर तुमचा एक्झाम कंप्लीट झालेली. रिझल्ट हा 1.5 महिन्यानंतर लागतो, 45 डेज नंतर. पण आपली डेमो एक्झाम होती त्यामुळे आपल्याला इथे रिझल्ट लगेच कळलेला आहे. पहिल्या सेक्शन मध्ये म्हणजे ऑब्जेक्टिव्ह सेक्शन मध्ये 25 मार्क्स आहेत टोटल. 10 मार्क्स आपल्याला पासिंगला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना 19 मार्क पडलेले आहेत. दुसऱ्या सेक्शन मध्ये ईमेल, लेटर, स्टेटमेंट 5, 15 आणि 15. ईमेल साठी 2 मार्क पाहिजे, लेटर साठी 7 मार्क आणि स्टेटमेंट साठी 5 मार्क असे कंबाईन 14 मार्क दिलेले आहेत ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट साठी म्हणजे सेक्शन 2 साठी. आणि इथं खालच्या ह्याच्यात दिलेलं आपल्याला 35 मार्क टोटल, 14 मिनिमम रिक्वायर्ड पाहिजे आणि इथं 32 मार्क पडलेले आहेत. सेक्शन 3 40 मार्क होते पॅसेजला, 16 मार्क कमीत कमी पाहिजे आणि इथं पडले त्या विद्यार्थिनीला 36 मार्क. म्हणजे काही मिस्टेक झाले असतील तिच्या 4 वगैरे चुका, त्याच्यामुळे तिला 36 मार्क पडले. तर कोणत्या सेक्शन मध्ये काय चुका झाल्या ते आपण बघूया. लेटर मध्ये 13.5 मार्क पडले, स्टेटमेंट मध्ये पूर्ण 15चे 15 पैकी पडले आणि ईमेल मध्ये 4 मार्क पडले. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये काय काय क्वेश्चन रॉंग आलेले, चौथा क्वेश्चन रॉंग आलेला आहे. इनपुट डिव्हाइस मी सांगितलं होतं मॉनिटर होता, जबकि तिने जॉयस्टिक केलं होतं. जॉयस्टिक हा इनपुट डिव्हाइस आहे, मॉनिटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर कॉम्पॅक्ट डिस्क, ऑप्टिकल डिस्क उदाहरण ते रॉंग आलं. त्याच्यानंतर इंटरनल मेमरी, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. तिथं क्लिक केलं का दिसतं ह्या डेमो मध्ये ही सगळी फॅसिलिटी अवेलेबल आहे, पण फायनल एक्झामला तुम्हाला डायरेक्ट रिझल्टच दिसणार आहे आणि याची आन्सर सीट येते, पण एवढे क्वेश्चन कोणाच्या लक्षात राहत नाही. मित्रांनो अशा प्रकारे आपली 30ची आपण एक्झाम्स बघितले, डेमो एक्झाम. ही डेमो एक्झाम होती. फायनल एक्झाम अशाच सिक्वेन्स मध्ये असणार आहे, असेच याच्यामध्ये